टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आगामी काळामध्ये प्रसिद्ध होणारा फुले चित्रपटावर हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांनी आक्षेप नोंदवला आहे आणि या चित्रपटाच्या माध्यमातून जातीवाद वाढू नये याची दक्षता घेतली जावी अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे। नेमकं काय म्हणणं आहे त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। जातीवाद वाढू नये किंवा तुमचा चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप आहे, नेमकं काय आहे? आमचं असं म्हणणं आहे, ह्या चित्रपटाचं आम्ही सर्वत्र स्वागत करतो बरं का। असे चित्रपट यायला पाहिजे, पण ते वास्तवाला धरून पाहिजे। ह्या चित्रपटाचा जो ट्रिजर एक दाखवला आहे त्यात सावित्रीबाई फुलेंवर काही शेण टाकलं एका मुलांनी लहान, आणि तो ब्राह्मण आहे असं त्याला वेश घातलेला आहे। माझं म्हणणं असं घडलं असेल की आता निश्चित घडलं असेल, ते दाखवलं सुद्धा पाहिजे। पण महात्मा फुलेंच्या पूर्ण जीवनकालामध्ये शाळेसाठी जागा देणारे भिडे असोत, शिक्षक म्हणून जाणारे काही ब्राह्मण असो, स्वतःची मुलं विद्यार्थी म्हणून पाठवणारी लोक असो, असं अनेकांनी सहकार्यसुद्धा केलं आहे। मग तुम्ही ते दाखवणार आहात का किंवा ते दाखवलं आहे का? चित्रपट एकतर्फी नसावा। आनंद महादेवने खूप जुने आणि ज्येष्ठ निर्माते आहेत, डायरेक्टर आहेत, त्यांच्याकडे अशी गल्लत झालेली नाही आहे ना। आम्ही काल चित्रपटाच्या निर्मात्यांशी सुद्धा बोललो, त्याच्या स्टुडिओवाल्यांशी सुद्धा बोललो आहे। त्यांनी आम्हाला सांगितलं उद्यापर्यंत तुम्हाला ब्रीफ करतो की काय करता येईल, परंतु चित्रपट एकांगी नसावा। आत्ताचं महाराष्ट्रातलं राजकारण ऑलरेडी खूप जातीवादी झालं असल्यामुळे पुन्हा एकदा जातीय द्वेष ह्या चित्रपटातून पसरू नये अशी आमची भूमिका आहे। जे जे घडलं असेल ते सगळं दाखवण्याची जर हिंमत असेल तरच ह्याची चित्रपट काढावे अशी आमची भूमिका आहे। दिग्दर्शकाशी तुमचं बोलणं झालेलं आहे, काय काय बोलणं झालेलं आहे, तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे? माझं निर्मात्यांशी बोलणं झालेलं आहे। निर्मात्यांनी मला असं सांगितलं की आम्ही चर्चा करतो आणि आम्ही ठरवू की जर तुम्हाला चित्रपट दाखवायचा असेल तर आम्ही दाखवण्याचा विचार करू, नाही तर बघू। असं तुम्ही तशी मागणी केली चित्रपट प्रदर्शित होण्या अगोदर आम्हाला दाखवा म्हणून? नाही, माझं असं स्पष्ट म्हणणं की तुम्ही एकांगी काही दाखवू नये, तुम्ही सर्व त्याच्यामध्ये दाखवलं आहे का असं मी त्यांना विचारलं। त्यांनी खूप मोकळं उत्तर दिलं की आम्ही चर्चा करू आणि ठरवू। तर बघूयात काय होते। बाकी आमचा वैचारिक विरोध आहे काय चित्रपटाला अजिबात नाही। महात्माजीविषयी आमच्या सुद्धा मनात आदर आहे। एक लक्षात घ्या, जे भांडवल केलं जातं की त्यांना लग्नात हकललं निश्चित झालं असेल ते आणि निंदनीयच आहे, पण महात्माजींना असं का होईल असं वाटलं नसेल म्हणून असे गेले असतील म्हणजे, आणि त्यांना बोलवलं म्हणून ते गेले म्हणजे त्यावेळेस ह्या दोन्ही समाजांमध्ये लग्नाला एकमेकांना बोलवत होते, परिचय होता, मित्र होते, मित्रांनाच लग्नात बोलवतात, अपरिचितांना बोलवत नाहीत। जाणं येणं असेल हे सुद्धा दाखवा ना। महात्माजी आणि तो ज्याचं कोणाचं लग्न असेल एकमेकांच्या घरी गेले असतील, कधीतरी भेटले असतील, गप्पा मारल्या असतील, हे सगळं दाखवण्याची हिंमत असेल तर असे चित्रपट दाखवावे। एकांगी चित्रपट दाखवून महाराष्ट्रामध्ये जातीय द्वेष पसरवू नये अशी आमची भूमिका आहे आणि असं आमचं मत आहे। तुम्ही म्हणताय की ट्रिजरमध्ये शेण टाकलेलं दाखवलंय, परंतु या घटना यापूर्वी देखील दाखवल्या गेल्यात, काही सिरियलमधून असतील किंवा चित्रपटांमधून असतील, त्याच्यावर तुमचं म्हणणं काय आहे? असं दाखवू नये का? नाही, आमचं तेच म्हणणे नेहमी जे आमची अपेक्षा आहे तीच अपेक्षा आज सुद्धा की ते दाखवावं। मी नाही म्हणतच नाही, आमच्यातले अनेक लोक कदाचित असे म्हणतात की दाखवू नये, पण दाखवा। जे खरं घडले, जे पातक घडले ते पातकही दाखवा, पण त्याच्याबरोबर जी चांगली कामं केलेली आहेत, जी चांगलं सहकार्य केलेले तेही आपण दाखवायला पाहिजे। काय काय दाखवलं गेलं पाहिजे, काय चांगली कामं आहेत किंवा काय? मी जे सांगितलं की महात्माजींना पहिली शाळा देणारे भिडे, बरोबर, शाळेतले सर्व शिक्षक म्हणून जाणारे ब्राह्मण होते। पहिल्या 6 बॅचच्या विद्यार्थ्यांमध्ये 4 विद्यार्थी ब्राह्मण होते ज्यांना पालकांनी पाठवलं होतं शिकायला। त्या काळचं असं नक्की नसेल की पालकांच्या विरोधात शाळा शिकायला गेल्या मुली, हे सगळंच दाखवा ना। आम्ही लग्नात तुम्हाला बोलवलंय, तुम्ही लग्नात आलाय, काही पावलं चाललंय, मग त्याच्यातले एखादा माणूस जर काही बोलत असेल तर तो संपूर्ण जातीवर ठपका नसावा अशी आमची भूमिका आहे। जर तुमची जशी अपेक्षा आहे तसं जर घडलं नाही किंवा चुकीचं काही प्रदर्शित केलं तर हिंदू महासंघाची पुढची भूमिका काय असणार आहे? आम्ही एक ठरवलं शुक्रवारी चित्रपट रिलीज झाल्याशिवाय कोणती ठाम भूमिका घ्यायची नाही। चित्रपट आम्ही तो स्वतः जाऊन बघू, त्याच्यानंतर बाहेर आल्यावर आम्ही आमची मतं नोंदवू, कारण एका ट्रिजरवरनं पूर्ण चित्रपटाचं सुद्धा आकलन होत नाही, जसं मी सांगितलं सुद्धा आहे। परंतु चित्रपट एकांगी असं वाटतंय, तो एकांगी असू नये, पण तो चित्रपट 3 दिवसात लागतोच आहे, त्यावेळेस आम्ही बघू, त्याच्यावर भूमिका घेऊ। नक्कीच चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आम्ही चित्रपट पाहू आणि त्यानंतर चित्रपटावर भूमिका घेऊ अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती आनंद दवे यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।